नमस्कार मंडळी, मी अँकर माधुरी सांची. मुलींनी कधीही मागे नाही राहिलं पाहिजे. त्यांची प्रत्येक स्वप्न पूर्ण केली पाहिजे. प्रत्येक मुलीला हक्क आहे तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा. हॅपीनेसचं मोल शब्दात व्यक्त होत नाही, कारण जेव्हा तुम्ही खुश राहता ना, तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी हॅपनिंग असतात. आणि जेव्हा तुम्ही दुःखी असतात ना, तुम्हाला हॅपी असलेली गोष्ट देखील दुःखी वाटते. त्यामुळे स्वतःला जितकं मोटिवेट करता येईल ना, मोटिवेट करत राहायचं. वेल, हाय, माय नेम इज अँकर माधुरी सांची आणि वेलकम बॅक टू माधुरी सांचीज व्लॉग अगेन. आवाजावरनं तुम्हाला कळालंच असेल की माझा आवाज अगदी बसलेला आहे. बट कोई नहीं, काम रुकना नहीं चाहिए. आवाज़ बैठे कुछ भी हो जाए, काम रुकना नहीं चाहिए. सेल्फ मोटिवेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन दिस लाईफ. मी माझ्या आयुष्यात माझ्या स्ट्रगलकडनं एकच गोष्ट शिकली आहे की तुमची कन्सिस्टन्सी ही फार महत्त्वाची असते तुमच्या कामासाठी, तुमच्या करिअरसाठी. नो मॅटर वॉट एव्हर वर्क यू पीपल डू, पण तुम्ही तुमचं काम अगदी कन्सिस्टंटली केलं ना की त्या कामाला अगदी वाहवाही मिळते. ॲज आय टोल्ड यू गाईज बिफोर की मी माझ्या इव्हेंट्सची जर्नी तुम्हाला सर्वांसोबत शेअर करणार आहे. सो दॅट हिअर आय ॲम. आज होते माझे 2 इव्हेंट एकाच ठिकाणी. फर्स्ट हळदीचा इव्हेंट होता आणि सेकंड होता संगीत संध्याचा. दोन्ही इव्हेंटमध्ये जास्त अंतर नसल्या कारणानं मी ड्रेसिंग चेंज नाही केली, कारण टाईमच भेटला नाही. मात्र आज माझ्या मागे खूप जास्त धावपळ होती. हल्ली अगदी नवनवीन ट्रेंड सुरू होत आहे, ज्याच्यामध्ये हळदी कार्निवल झालं किंवा मेहंदी कार्निवल झालं, अशा डिफरंट न्यू कॉन्सेप्ट येत आहेत. या कॉन्सेप्ट खूप धमाल देखील वाटतात बरं का, कारण वेडिंग मुवमेंट्स हे लाईफचे सगळ्यात स्पेशल मुवमेंट्स असतात. आणि मला असं वाटतं की वेडिंगच्या प्रत्येक तुमच्या ज्या पण रीतिरिवाजाप्रमाणे जे पण तुमचे फंक्शन असतात ना, त्याला जर तुम्ही कार्निवल स्वरूपाने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जर करत असाल ना, तर खरंच कमालच बरं का, कारण लाईफ टाईमची मेमरी आहे आणि याला धमाल केलंच पाहिजे. व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका, कारण जर तुम्हाला देखील अँकरिंग करायची इच्छा असेल तर तुम्हाला यातून भरपूर साऱ्या टिप्स भेटणार आहे की ऑडियन्सला कसं कनेक्ट करायचं, ऑडियन्सचे गेम्स कसे घ्यायचे आणि भरपूर सारी मज्जा. लुक ॲट दिस स्टेज. दिस इज द ब्युटिफुल सेटअप. इथे हळदीचा सेटअप लावण्यात आलेला आहे. अँड द स्पेशालिटी ऑफ दिस सेटअप इज ओरिजिनल फ्लावर्स. तुम्ही बघू शकता, ओरिजिनल फ्लावर्सने याला पूर्णपणे डेकोरेट केलं आहे. आणि ओरिजिनल फ्लावर्स लावल्यानंतर त्याचा लुक जास्त छान येतो. सो ब्युटिफुल. सो इथे आपला हळदीचा इव्हेंट होणार आहे. सो ब्राईडग्रूमची एंट्री झाल्यानंतर ते इकडे येतील आणि मग आपण हळदीला सुरुवात करूयात. देन यू कॅन सी दिस ब्युटिफुल सेटअप. इथे संगीत होणार आहे. सध्या इकडे सेटअपचं काम जरा सुरू आहे. सो खूप छान प्रकारे यांनी कार्निवल थीम असं पकडून डेकोरेशन केलेलं आहे. लुक ॲट दिस ॲस्थेटिक्स आणि लुक ॲट दिस. एक किती क्लासी वाईब देतं आहे. जस्ट लुक ॲट दिस. सो ब्युटिफुल. आणि सगळ्यात स्पेशल या डेकोरेशनची जर खासियत कुठली असेल तर ती आहे तो चमकणारा हॉर्स. आपण त्याच्याकडे जाऊया. अमृता आणि शंतनू यांची हळद. अर्थातच आपले ब्राईड आणि ग्रूम आहे अमृता आणि शंतनू. आणि जसं की मी तुम्हाला सर्वांना सांगितलं, या इव्हेंटची स्पेशालिटी जर कुठे दिसत आहे तर हा सिल्वर शायनी जो हॉर्स आहे, खूपच क्लासी आणि सुंदर वाईब देत आहे. सो दिस इज सो ब्युटिफुल. आणि या इव्हेंटच्या डेकोरेशनमधला हा सगळ्यात बेस्ट पार्ट मला वाटतोय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जस्ट लुक ॲट दिस. किती क्लासी लुक आहे त्याचा. दिस इज सो गुड. अगदी शायनी आणि इव्हनिंग टाईमला इट लुक सो क्लासी. आय ॲम इन लव्ह विथ दिस व्ह्यू. जस्ट लुक ॲट दिस हॉर्स. किती शायनी आणि किती क्लासी बनवण्यात आलेला आहे. या इव्हेंटची सगळ्यात स्पेशालिटी जर कुठली होती ना, तो ये था ये ब्युटिफुल सा चमकता हुआ हॉर्स. बऱ्यापैकी ऑडियन्स इकडे आलेली आहे आणि आय एम अबाउट टू स्टार्ट.
तुम्ही डेकोरेशन बघितलं असेल, खूप सुंदर आहे आणि इथलं ॲम्बियन्स देखील प्रचंड गोडवा आहे या वातावरणामध्ये. खूप सुंदर असं हे ॲम्बियन्स आहे. जर तुम्हाला देखील एक सुंदर असा हॉल हवा असेल किंवा एक सुंदर असा लॉन हवा असेल तर साई राजमाता लॉन्स इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. ऑल्सो दिस ब्युटिफुल इव्हेंट ऑर्गनाइज्ड बाय जाधव मंडप्स अँड सेलिब्रेशन इव्हेंट्स. सो हे जे सुंदर तुम्ही डेकोरेशन वगैरे सगळं काही बघता ना, याचं क्रेडिट जाधव मंडप्स आणि सेलिब्रेशन इव्हेंट्स यांना जातं आहे. सो त्यांच्या कॉन्टॅक्टची डिटेल्स देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आजच्या हळदीचं वैशिष्ट्य म्हणजे फुलोवाली हल्दी होणेवाली है. अर्थात पहिले जसं आपण हळदी खेळायचो ना, ती हळदी त्यांची ऑलरेडी झालेली आहे कदाचित. सो आपण आता फुलोवाली हल्दी खेळणार आहेत. जसं की आपण पहिले रिच्युअल्स वगैरे कंप्लीट करतो, त्यानंतर जी हळदी होणार आहे ती फुलोवाली हल्दी आहे, ज्याच्यामध्ये खूप सारी धम्माल, खूप सारी मज्जा मस्ती आपण करू शकतो. आणि ब्राईड ग्रूमला पण फार फास्ट टाईम भेटतो की ते लवकरात लवकर रेडी होऊन येतील आणि संगीतसाठी रेडी होतील. सो दिस इज द बेस्ट मुमेंट ऑफ लाईफ. ज्यांचं हे आज सुंदर असा हा दिवस आहे, सुंदर अशी ही सायंकाळ ज्यांच्यासाठी सजलेली आहे, त्यांचं मात्र फोटोशूट चालू आहे. सो येस, ब्राईड अँड ग्रूम इज रेडी, बट गेस्ट अजून आलेले नाही आहेत. सो आपण अजून 10 मिनटं वाट बघूयात आणि त्याच्यानंतर आपण रेडी आहोत सेटअपसाठी. आज जास्त गेम्स घ्यायचे नाही आहे, पण जितके पण गेम्स घेणार त्याच्यामध्ये सगळी ऑडियन्स ग्रॅप झाली पाहिजे आणि सगळे सोबत डान्स केला पाहिजे सगळ्यांनी. सो त्या हिशोबाने मी आजचे गेम घेणार आहे आणि आपण लगेचच हळदी झाल्यानंतर लगेचच आपण संगीत संध्याला सुरुवात करणार आहोत. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. सो होप सो मंडळी, आजचा तुम्हाला व्लॉग आवडला असेल. हळदी आणि संगीतचा मी कॉम्बो व्लॉग बनवलेला आहे. सो आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि ऑल्सो तुम्हाला कशा प्रकारचे व्लॉग माझ्या इव्हेंटमधले बघायला आवडेल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल विच इज माधुरी सांची ब्लॉग्स. थँक्यू. ओके. महादेवाच्या पिंडीवर नाही, महादेवाच्या मंदिरात मिनमिनतीवर प्रभाकरचं नाव माझ्या हृदयात. वा 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 वा, व्हेरी नाईस. टाळ्या वाजवा हो. पूजा भोसले. नाशिकच्या नदीला चिरेबंदी घाट, प्रदीप रावांचा पेशवाई थाट. ओके, थोडं प्रदीप रावांचा पेशवाई थाट. क्या बात. हां. राजहंस पक्षी पाळणारे हौशी, गणपतरावांचं नाव घेते हळदीच्या दिवशी. अरे वा, अच्छा. वेडिंगमध्ये एक गोष्ट खूप छान असते बरं का. मराठी गाणी असू द्या किंवा बॉलिवूड सॉंग्स असू द्या, धम्माल करायची वेळ आली ना की ऑडियन्स मागे थांबत नाही. अर्थात फॅमिली मेंबर्सला कसं गुंतवून ठेवायचं गेम्समध्ये आणि फनी ॲक्टिव्हिटीजमध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही बॉलिवूड नंबर्स किंवा आपली महाराष्ट्रीयन भरपूर धमाकूळ घालणारी सुंदर सुंदर गाणी देखील आहेत, त्याचा उपयोग करू शकता. महिला मंडळी म्हटलं की लग्न म्हणजे अगदी त्यांच्यासाठी एकदम फेस्टिवलसारखंच असतं. तर सुंदर प्रकारे छान प्रकारे सगळे रेडी होऊन येतात. त्यांची तारीफ करायला पण पाहिजे, राईट. किती सुंदर या महिला दिसत होत्या, सगळ्या पिंक साडीमध्ये खूप छान आणि खूप पिंकी दिसत होत्या. सो त्यांच्यासाठी मी खूप छान धमाकेदार ॲक्टिव्हिटीज देखील घेतला, जेणेकरून सगळ्या महिला याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या. आणि या सगळ्यांनी पिंक कलर यामुळे घातला होता की ग्रूम साईडकडनं आलेली जी बारात होती ती पिंकमध्ये असणार आणि जी ब्राईडकडची बारात असेल ती असेल येल्लो अर्थात क्रीमिश शेडमध्ये. त्यानंतर बारी आई थी हमारी सुंदरसी नवरीकडच्या लेडीजची आणि त्यांनी देखील गेम्समध्ये पार्टिसिपेट केलं बरं का. खूप छान त्यांनी धमाल केली आणि त्यांच्या साडीचा लुक बघून अगदी मला पुष्पामधलं सामी सामी सॉन्ग आठवलं बरं का. म्हणून मी त्यांच्यासाठी सामी सामी सॉन्ग लावलं होतं आणि त्यांनी खूप छान प्रकारे त्या गाण्यावरती डान्स देखील केला. सो हिअर कम्स ब्युटिफुल कपल ऑफ टुडेज इव्हनिंग. खूप सुंदर असं हे जोडपं होतं बरं का. दोघेही खूप धमाल डान्स करणारे होते आणि खूप छान प्रकारे एक क्यूट आणि खूप स्वीटेस्ट जोडी होती, तुम्ही बघू शकता. खूप सारी मज्जा, खूप सारा डान्स, खूप सारी धमाल केल्यानंतर यांची सुंदर अशी अमेझिंग एंट्री देखील झाली होती आणि आम्ही खूप छान प्रकारे या हळदीचा एन्जॉय केला.
क्या बात है, तालियां तो बनती है बॉस. असे कसे बोलायचे न बोलता आता. फुलोवाली हल्दी के पहिले एक छान अशी विधी त्यांना पार पाडायची होती, त्यामुळे सगळे इथे जमले होते. हंसते रहो आप हजारों के बीच में, सगळ्यांसाठी बोलू इच्छिते. हंसते रहो आप हजारों के बीच में, जैसे खिलते हैं फूल बहारों के बीच में. रोशन हो आप दुनिया में कुछ इस तरह, सब लोगों से बोल रही हूँ, रोशन हो आप दुनिया में कुछ इस तरह जैसे होता है चांद सितारों के बीच में. ओके, सो दिस इज फॉर यू ऑल. ओके, सो अभी सेकंड ट्रैक लगाए डीजे दादा. सो हियर वी आर. नहीं गर्ल्स, हम लड़कियां क्या किसी से कम है क्या? हाँ, गर्ल पावर. ओके, दादा ट्रैक. सो हियर वी आर. 5 4 3 2 1. क्या बात है यार, हर गेम पे अगर टाई होता रहा तो फिर मुझे दोनों को 20-20 मार्क्स देने पड़ेंगे. आइए दोनों टीम में से देखते हैं कौन बेस्ट डांस करेगा. दादा गाना कंटिन्यू. कम ऑन, हियर वी आर. Very good. Very nice, all of you. Come on. Okay, Dada. Very nice. Clap for yourself. 20 points guys, 20 points group. So here we are. So किती हो गप्पा, कितीच गप्पा मॅडम, कितीच गप्पा, कितीच गप्पा, इतक्या. थोडा भारी आम्ही टीम राईट. प्लीज स्टँड. 2 1. सो इकडे छानपैकी फुलांच्या हळदीचा एक व्हिडिओ आम्हाला शूट करायचा होता. सो दॅट सगळे इकडे जमलेले होते. लाईफच्या मेमरीज बेस्ट असायला हव्या. आणि फुलो की हल्दी म्हणजे की सगळे ब्राईड आणि ग्रूमच्या अंगावरती फ्लावर्स टाकेल अँड देन तसं असतं. बट मला इथे या व्लॉगमध्ये छानपैकी त्यांच्या ब्युटिफुल मेमरीज क्रिएट करायच्या होत्या. सो दॅट मी इथे सगळ्या मंडळींना बोलवलं होतं, सगळ्या फॅमिली मेंबर्सला बोलवलं होतं आणि एक सोबत सगळ्यांना फ्लावर्स फेकायला लावली होती. सो दॅट त्याचा व्हिडिओ देखील खूप छान आला आणि या त्यांच्या मेमरीज देखील खूप सुंदर आल्या. फोटोशूट देखील खूप कमाल आणि धमाल झाला. 3 2 and 1. Everyone make some noise. मोठ्यांचा आशीर्वाद आयुष्यात तेवढाच इम्पॉर्टंट असतो जेवढा आपल्या आईवडिलांचा. सो इकडे सगळे आजोबा आणि आजी यांच्यासोबत देखील मी फुलांच्या हळदीचा एक छान मेमरीज त्यांना क्रिएट करून दिल्या. सो त्यांच्या एका हळदीला 4 चांद भी लग गए और बहुत सुंदर लग रहा था. सो ॲज यू कॅन सी इन द व्हिडिओ किती छान वाटतं की आपली मराठमोळी जी माणसं आहेत अगदी छान प्रकारे डिफरंट स्टाईलचे आता संगीत म्हणा, हळदी म्हणा, ब्युटिफुल इव्हेंट्समध्ये नवनवीन गोष्टी करायला लागले. धमाल करणार आहोत. माझं नाव अँकर माधुरी सांची आणि आज आपण इथे खूप छान प्रकारे हळदी समारंभ तर केलेलाच आहे. त्यानंतर आपण संगीत संध्या सेलिब्रेट करणार आहोत, परंतु त्यासाठी थोडा वेळ आहे. सो त्यासाठी मी तुम्हाला सगळ्या मंडळींना अशी विनंती करते की ज्यांनी ज्यांनी आपली गाणी आतापर्यंत जमा केली नाहीये, आपला डीजे दादा आहे त्या साईडला, आपली गाणी जमा करायची आहे. सो दॅट आम्हाला कळेल की कोण कोण इकडे डान्स परफॉर्मन्स देणार आहेत. आणि सोबतच मागच्या साईडला ब्राईड आणि ग्रूमची थोड्या मंडळींसोबत थोडी हळदी देखील चालू आहे. त्यांचा तो प्रोग्राम झाल्यानंतर आपण लगेचच संगीत संध्याला सुरुवात करणार आहोत. तर मी सगळ्या मंडळींना विनंती करते की सगळ्यांनी स्थान ग्रहण करायचं आहे. सोबतच भोजनाची व्यवस्था देखील इकडे करण्यात आलेली आहे. 15 मिनिटानंतर
त्यानंतर ज्यालाही वाटेल त्याने भोजनाचा आनंद घेता घेता आपल्या प्रोग्रामचा आनंद देखील घेता येईल. सो थँक्यू सो मच. भेटूयात काही क्षणाने वापस एकदा. थँक्यू. ओके सो संगीत हल्दी का इवेंट यहाँ पे खत्म हो चुका है, अभी स्टार्ट होने वाली है संगीत संध्या. सो ऑल आर एक्साइटेड एंड ऑल आर रेडी. ओके सो लेट मी टेल अबाउट समथिंग स्पेशल इफ यू रिअली वॉन्ट टू डू अँकरिंग. जर समटाईम्स यू नो वॉट हॅपन्स, जेव्हा आपण स्टेजवरती परफॉर्म करण्यासाठी जातो समटाईम्स फोन आपण हातामध्ये घेत नाही किंवा आपल्या हातात क्यू कार्डचंही राहत नाही, कारण समटाईम्स बॅक टू बॅक इव्हेंट असतात, आपल्याला खूप रश असते, खूप घाई असते आणि प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं हे सोपं नसतं, राईट. सो दॅट तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगते. तुम्हाला ब्राईड आणि ग्रूमचं नाव किंवा फॅमिलीचं नाव जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या हातावरती त्यांची नावं लिहू शकता. सो दॅट यू नो सपोज समटाईम्स काय होतं ना की आपण काही काही गोष्टी विसरून जातो, तर तुम्हाला काही इम्पॉर्टंट नोट्स किंवा इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर तुम्ही हातावरती लिहायच्या आहे. सो दॅट मी काही विसरली, ब्राईड आणि ग्रूमचं नाव विसरली, तर सो दॅट आय चेक इट लाईक दिस. मी पटकन असं चेक करणार आणि यू नो कोणाला कळणार आहे की माझ्याकडे त्यांची नावं आहेत आणि मी प्रॉपरली त्यांची नावं देखील घेणार. इकडे तुम्हाला नॉईजमध्ये खूप सगळ्यांचा आवाज येणार असेल, बट यू नो इम्पॉर्टंट नोट होती. सो दॅट आय एम फीलिंग लाइक टू शेयर विथ यू ऑल इफ़ यू रियली वांट टू डू एंकरिंग. दिस इज़ माई ब्यूटीफुल सेटअप जहाँ पे मैं संगीत होस्ट करने वाली हूँ एंड अभी तक हल्दी चल रही है. सो यहाँ पे कुछ डिफरेंट स्टाइल के गेम्स भी रखे गए हैं. जस्ट लुक एट दिस. बहुत सुंदर सुंदर फोटोशूट है, गेम्स है. लेट्स चेक इट आउट. लुक एट दिस. यहाँ पे बच्चों के लिए बहुत क्यूट गेम्स भी रखे गए हैं अँड किड्स आर एन्जॉयिंग अ लॉट. खूप छान अशी ते धम्माल करत आहे. जस्ट लुक ॲट दिस. येस. देन दे हैव वन मोर गेम जिसमें और बच्चे एंगेज्ड है, मतलब आपको अपने बच्चों को देखने की ज़रूरत ही नहीं है बिकॉज इतनी अच्छी एक्टिविटीज़ यहाँ पे रखी गई है. जस्ट लुक एट देम हाउ नाइसली दे आर हैविंग फन. जस्ट लुक एट दिस. कितना मस्त ये गेम है. मुझे माइंड गेम एक्चुअली, इसमें पूरा आपको माइंड लगाना है और माइंड लगा के ये गेम खेलना है. जस्ट लुक एट दिस. दिस चाइल्ड इज ऑल्सो रोमिंग अराउंड. वो भी बहुत इंजॉय कर रहा है और वो भैया भी इसमें बता रहे हैं कि कैसे ये गेम को यू नो खेला जाता है. तो दिस इज सो कूल. बहुत अच्छी एक्टिविटीज इन्होंने यहाँ पे रखी है. थैंक यू. देन वी हैव वन मोर गेम. जस्ट लुक एट दिस गेम. से हाय. सगळ्यांना मज्जा येते काय? येस. आय ॲक्च्युली डोंट लाईक टू वेस्ट माय टाईम. सो जितका पण वेळ मला भेटतो ना मी त्याच्यामध्ये व्लॉगिंग वगैरे करते. इव्हेंटचा जेवढा पण टाईम फ्री असला ना बसण्यापेक्षा आय फील की आपण एक छान प्रकारे शूट केलं पाहिजे, या मेमरीज क्रिएट केल्या पाहिजे. सो येस, त्यासाठी मी व्लॉग्स देखील बनवते. ब्राईड अँड ग्रूम्स हल्दी इज गोइंग ऑन. एक चुटकी सिंदूर की कीमत. कम ऑन. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे रमेश बाबू. ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर. हर औरत का ख्वाब होता है एक चुटकी सिंदूर. हर सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर. क्या बात आहे. दोघेही पार्टीने खूप धमाल केलेली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मला असं वाटतं दोघीही टीम विनर आहे. नवरीकडचे पण विनर आणि नवरदेवाकडचे पण विनर. तर टाळ्यांचा मात्र कंजूसपणा करू नका. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच दोघी पण मॅमला. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. अवघ्या 5 मिनिटात आपण ब्राईड आणि ग्रूमची अर्थात नवरी आणि नवरदेवाची एंट्री इकडे करणार आहोत. सो मुलीकडच्यांनी आणि मुलाकडच्यांनी स्थान ग्रहण करायचं आहे जेणेकरून आपण पुढच्या प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत. सो सगळ्यात पहिले आपण जो ग्रुप इथे रेडी राहणार आहे तो आहे ब्राईड साईडचा किड्स ग्रुप. यांनी रेडी राहायचं आहे. जे मंडळी डान्स करणार आहेत त्यांनी या साईडला रेडी राहायचं आहे. सो बॅक टू बॅक आपण डान्स परफॉर्मन्स घेणार आहोत. तत्पूर्वी आपण परत एकदा आपला छान असा
प्री वेडिंगचा व्हिडिओ एन्जॉय करणार आहोत. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आता छान प्रकारे एन्जॉय करूयात प्री वेडिंगचा व्हिडिओ परत एकदा. सोने